आधार कार्ड काढायचं होतं, पण नगरपंचायत मध्ये गेल्यामुळे ते एक हे झालं का अपडेट करा. आता तुमचं काय आता 401404 काय असं काहीतरी येतोय ना, 401403 आपलं पिनकोड येतोय 401-403 आहे. हा, असं तर ते चेंज करायसाठी आम्ही तलाठी ऑफिसला जात होतो. तर फक्त तेवढून तिथून क्रॉस केल्यानंतर आम्ही म्हणजे सह्याद्रीची तिथून फक्त जास्त 10 मीटर असेल. तर 10 मीटरवर आमची काय स्पीड असणार आहे, काहीच नाही. 10 स्पीडवर म्हणजे जेव्हा आम्ही या साईडला आलो आणि थोडस म्हणजे तिथून 5 मीटर पुढे गेलो, जेव्हा गेलो ना तर काय झालं होतं, डायरेक्ट आम्ही होते आणि रिक्षा पण जात होती आणि तेवढ्यात बस पण त्या साईडला गाडी आली. तर ड्रायव्हरनी काय केलं, ती बस होती ना ती या साईडला मारली, हात मारली. त्यांना आमचा तोलच म्हणजे हे गेला आणि तिने तो छोटा पोरगा होता ना त्याला वाचवण्यासाठी तिने कवटान पकडलं, पण कवटान पकडल्यानंतर तिचं ते डोका लागला आणि ते पत्रा निघालेला. पत्रात तिथे लागले ना त्यांनी, बघितलं फोटो वगैरे. मी दवाखान्यामध्ये गेलेली तर आतमध्ये त्यांना मी बघितलं, अक्षरशः बघून बापरे बाप. म्हणजे सेकंड पण नाही लागले ह्या गोष्टी, असं पण अचानक म्हणजे 1 मिनिट तुम्हाला तर वाटलं पण नसेल अशा गोष्टी होणार आहे. अशी गोष्ट म्हणजे मी ह्याला माझा होता छोटा म्हणजे मोठा 4 वर्षाचा पोरगा, त्याला मी म्हणजे उचलून ना असं हे केलं, तो पाठीमागे बघतो तर तिथं रक्ताचा पूर्ण स्त्राव बघितलं जातं. एक छोट्याला पोराला म्हणजे उचलून पकडलेलं होतं एक जण, त्याला कानात फूक मारली लगेच सह्याद्री म्हणजे तिथून म्हणजे 3च मिनिटात आता आम्ही 5 मिनिटं पण लागून नाही दिली, तोपर्यंत आम्ही सह्याद्रीमध्ये नेलं पोरांचं. म्हणजे माझा काही जीवच होता, माझं खूप लव्ह मॅरेज होतं. ते सांगायचं म्हणजे एकदम खूप म्हणजे तिला एकदम कधी एवढं कवटाळून तिचे प्रेम करायचं मला ते सांगावं असं वाटत नाही किती माझं. आता तुम्हाला बघा दुसरी गोष्ट दादा बघा, आता तुमची ना तुम्ही तब्येत खालवण नका करू, कारण तुम्हाला ते पोरं आहेत नाही 2, आता तुम्हाला सांभाळायचं आहे बाबा, समजलं का नाही. आज तिचे स्वप्न होते ना का माझ्या मुलाला तुला पूर्ण करायला लागतील असा परिवाराची सर्व म्हणजे ते एकदम कोणाशी ना काय कधी कोणाला काय बोलायचं. फार बोली माहिती आहे ना, माझी 2-3 वेळेला भेट झाली आमची या संदर्भात. मग किती वर्ष झाले लग्नाला तुमच्या? 8 वर्ष. 8 वर्ष झाली. तोपर्यंत सर्वांनी फोन केले, आपल्या विशाल भाऊंना फोन केला, त्यांना सर्वांना ईश्वरला फोन केला, आपल्या साजिद भाऊला फोन केला. साजिद भाऊला सर्व तिथे टापोटाप 5-10 मिनिटं नाही जाऊ तोपर्यंत सर्व आले तिथे. पण मला काय सुद्धा थोडा पण वेळच तिला वाचवायला दिला नाही, तर काय पण केलं दुनिया पालटी घातली असते. पण वाचवायला म्हणजे थोडस पण दिलं असतं ना टाइम, पण तरी ना 5 मिनिटाचं कुठं किती मोठे हे होतात, पण ते आम्हाला हे झालं एकदम थोडस म्हणजे त्यांच्यात नॉर्मल जीव होता, तिथंच रक्तस्राव झाला. तर मी बघितलं, मला वाटलं काय जास्त लागलं. तो घाबरला नाही घाबरला एवढा. पोलीस स्टेशन मध्ये काही गुन्हा वगैरे दाखल झाला असेल. हे कोण तुमचे वडील? हे वडील आहे तुमचे आणि हे तुमचे तुम्ही तुम्ही एकत्रच राहतात ना? त्यामुळे तिकडून परिवार सगळं आमचा एकत्र आहे. हा किती 13 महिन्याचा? तुम्ही कोण? मी त्याची आजी, तिची आई. सोनू आई. अरे बापरे, 13 महिन्याचा ना? ह्यालाच लागलं ना थोडं? ह्यालाच लागलं. आता ह्याचं काय कसं दूध वगैरे पितो? आता वरचं दूध पितो ना, ग्लास आहे ना तेवढा पितो. जर लागला का सांगतो. तिचा स्वभाव चांगलाच होता, शांतच होता, सगळ्यांना ते आवडायची. भांडण तिला अजिबात आवडायचं नसतं, म्हणजे माणसांशी बोलायला तिला चांगलं आवडायचं. कोणाला एक शब्द तरी बोलली ना वाईट तरी तिच्या मनाला लागायचं.
सोनल एकटीच का? दोघे जण आहेत. दोन मुली आहेत तुम्हाला? ती बहीण तिची. हा ना. आणि भाऊ तिला? भाऊ नाही, त्या दोघेच मुलगी. हा, ते मी सांगतो की आम्ही जे पहिले सरपंच मॅडम इकडे काय होतीच नव्हती. 40 वर्ष ती ग्रामपंचायत गोवाडी तिकडेच व्हायची, ते आपसात व्हायचे. आणि त्यानंतर मग जे तेव्हा इलेक्शन लढवलं आम्ही, तेव्हा 40 वर्षात होतो इकडे आम्ही. म्हणजे 70% असून तरी 30% आमच्या या गावाचे असताना आम्ही ते इलेक्शन लढवलं आणि आमच्या गावात सरपंच आणून आम्ही ते दाखल केलं. तर त्यांचं ते जे कामं व्हायची ना ते खूप चांगले व्हायचे. म्हणजे तिची अशी इच्छा होती की मी 5 वर्ष आली इकडे तर काहीतरी आपल्या गावासाठी चांगलं काम करून जावं, अशी तिची